नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 28 साईज बोटनेकचा बोटनेकचा ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे. समोरील भाग कटोरीचा आहे आणि पाठीमागील भाग बोटनेकचा आहे. तर बघू शकता, हे ब्लाऊजचा पीस घेतलेला आहे, डबल फोल्ड केलेले आहे त्या ब्लाऊजला. मागील भाग आणि पुढील भाग एकदाच कटिंग करून होतील अशा पद्धतीने मी फोल्ड केलेले आहेत. तर 28 साईजचा आहे. तर उंची आहे 14 इंच, पूर्ण उंची 14 आहे आणि शोल्डर आहे 14 इंच. तर 14चा हाफ घेतलेला आहे 7 इंच. आपण जेवढं शोल्डर घेतो तेवढंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. तर मी इथे 7 इंच मुंडा घेतलेले आहे, बघू शकता. आणि गळा घेतलेले आहे 4 इंच आणि समोरील गळ्याची उंची होती 6 इंच. तर मी समोरील भागाची मार्किंग करून दाखवत आहे. आधी दोन्ही भाग एकत्रच तयार होतील अशा पद्धतीने मी सांगणार आहे. बघू शकता, छाती होती 29ची, तर मी ते 7 इंच घेतलेले आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा सिले मार्जिनसाठी. आणि कमर होती 28, म्हणजेच 7 चौक 28, चौथा भाग 7 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा. खूप कमी साईजचा ब्लाऊज आहे हा. खालच्या साईडने क्रॉसपट्टीसाठी 3 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंच घेतलेले आहे. तर बघू शकता, आता मुंड्याकडून पाव इंच मध्ये मार्किंग केलेले आहे आणि त्या मार्किंगचा जॉईन करत आहे. समोरील मुंड्याचा आकार देत आहे. पाठीमागील मुंडा आणि समोरील मुंडा अशा पद्धतीने आकार द्यायचा, म्हणजे आपला ब्लाऊज परफेक्ट येईल. बघू शकता, अशा पद्धतीने आतल्या साईडने समोरील मुंड्याची मार्किंग केलेली आहे. समोरील मुंड्यापासून 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग केले आणि गळ्याच्या साईडला 1 इंच आणि याच्यातूनच कटोरीचा आकार देत आहे आता. तर बघू शकता, अशा पद्धतीने कटोरी आलेली आहे. तर आता कटिंग करून घेते. मुंडा कट करायचा राहूनच गेला. पाठीमागील भाग आणि समोरील भाग सेपरेट करून घेते. समोरील भागाची कटिंग दाखवते आधी तुम्हाला मी. तर बघू शकता, इथे समोरील भागाची कटिंग झालेली आहे. आता पाठीमागील भागाची कटिंग दाखवते. तर गळा स्टायलिश आहे. मार्किंग वरतीच मी निशाणी मारून घेते. याचा मुंडा कट करायचा राहूनच गेला. तर शोल्डर घेतलेले आहे 4 इंच आणि 3 इंचावरती मार्किंग केलेले आहे बोटनेकसाठी आणि 4 इंच बघू शकता आणि 1.5 इंच 12 इंच आहे गळा, 4 इंच. आता गळ्याचा आकार देऊन घेते मी. मटका टाईप गळा आहे. हा गळा खूप छान दिसेल बनवल्यानंतर, बघू शकता. पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे. तर
बघू शकता गळा किती सुंदर दिसत आहे. तर आता कटोरी वाढीव कटोरीची मापेल सांगते मी तुम्हाला. कटोरी वाढवून घेत आहे मी. बाही खूप कमी इंचाची होती, त्याच्यामुळे ब्लाऊज मी डायरेक्ट ती कपड्यावरच कट केलेला आहे. ती 4 इंचाची बाही होती. तर बघू शकता मी कटोरी कपड्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि जशास तसे मार्किंग करून घेत आहे. आधी या साईडने 1 इंचाला कमी एवढीच मी मार्किंग केलेली आहे. तर कटोरी खूप लहान होती, तर या साईडने 1.5 इंचावरती त्या आता मध्य काढून घेतला. मध्यापासून 1.5 इंचावरती मार्किंग केली. आता मार्किंग करून घेते. बघू शकता अशा पद्धतीने आकार देत आहे कटोरीचा. तर खालच्या साईडनं थोडं वाढवूनच घ्यायचा, कारण कटोरी जॉईंट करताना आपल्याला कपडा कमी पडू नये याच्यासाठी. बघू शकता इथे कटोरी पण तयार झालेली आहे आपली. आधी मुंडा मोजून घेते. तर 1/2 इंच सोडून मी मुंडा मोजून घेत आहे. तर माझा मुंडा आलेला आहे इथे 9 इंच. चार इंचाची बाही होती. बघू शकता इथे मी 4 इंच घेतलेले आहे आणि 9 इंचावरती मुंडा घेतलेले आहे आणि मुंडा खोली 1.5 इंचावरती दिलेले आहे. आता बाहीचा आकार देत आहे आणि समोरील बाहीचा आकार पण देत आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता पूर्ण बोटनेक ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. खूप सोपी पद्धत आहे, 5 ते 7 मिनिटात. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे.